हॅलो गाईज, कसे आहात? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. आज आपण पाहणार आहोत कांदा भेळ. कांदा भेळ पटकन होणारी अशी चमचमीत अशी मस्त रेसिपी आहे आणि ती पटकन तयार होते आणि भुकाच्या वेळेला लगेच आपल्याला करून खाता येते, नाही का? जर असं काही सुचलं नाही तर आपण लगेच तयार करू शकतो कांद्याची भेळ अशी मस्त. तर कांद्याची भेळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूयात. कांद्याची भेळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे. तर बघू शकता तुम्ही, 1 वाटी मुरमुरे, 1 वाटी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं फरसाण वाटीभर, अर्ध लिंबू चिरून घेतलेलं आहे आपण. आता हे फरसाण घेतलं आहे आणि मुरमुरे घेतलेले आहेत आपण. आता हे आपण हे सगळं मस्तपैकी तयार करून घेऊयात ही भेळ आपण. तर सर्वात प्रथम आपण कांदा चिरून घेऊया. कांदा असा बारीक तुम्ही चिरून घ्या. बघू शकता आपण आता अशी छान कांदा चिरून घेतलेला आहे मस्त. कांदा चिरून झाल्यानंतर आपण तुम्ही बघा, पण कांदा एकदम बारीक चिरायचा. मोठा मोठा ठेवला तर तो अगदी कसकस लागतो, नाही का? कांदा असा बारीक चिरून घ्यायचा मस्त. कांदा असा चांगला चिरून झाला आपला, साल काढून घ्यायचे. काळे काळे त्यावर डाग असतील ते कांदे घ्यायचे नाहीत, त्यापासून इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. ते कांदे खूप खराब असतात, नाही का? त्यात बॅक्टेरिया तयार झालेला असतो. त्यामुळं कांदे नीट बघून आणि मगच ते चिरून घ्यावे. बघा असे बारीक चिरून झाले कांदे. आता 1 टोमॅटो पण बारीक छान चिरून घ्यायचं. तसे तर आपण सगळेच भेळ पटकन करून खातो, पण म्हणलं माझी वेगळी रेसिपी मी तुम्हाला दाखवावी. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. बघा कांदा आपला असा चांगला चिरून तयार होत आहे. हे सगळं साहित्य एकदम जेवढं आपण बारीक चिरून भेळीला तेवढं ते चांगलं लागतं सगळं खाण्यासाठी. बघा कांदा असा आपला बारीक चिरून झालेला आहे. आता कांदा असा चिरून, टमाटा आपला असं चिरून झालं की आता आपण हे सगळं काढून घेऊया. ज्यात कांदा काढला त्यातच आपण टोमॅटो पण काढून घेतलं. सगळं हे बारीक चिरलं ना तरच चांगली लागते भेळ. आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया थोडीशी. कोथिंबीर पण एकदम अशी बारीक छान चिरून घ्या. ताजी असली तर खूपच चांगली, नसेल तर फ्रीजमध्ये असेल ठेवलेली ती सुद्धा घेतली तरी तुम्ही चालेल. याच्यामुळं कांदा कोथिंबीरीमुळं भेळीला आणखीन खमंग चव येते. बघा आपली कोथिंबीर पण अगदी आता चिरली जात आहे चांगली अशी. आता कोथिंबीर चिरून झाली आता आपली. आता 1 पॅन घेतला. पॅनमध्ये आपण मुरमुरे घेऊया, म्हणजे ही भेळ सगळी कालून घेता येईल, नाही का? अशी मस्त मुरमुरे पण असे कुरकुरीत होते असे चांगले. मुरमुऱ्यानंतर फरसाण घातला आपण वाटीभर. फरसाणनंतर कांदा, त्याच्यानंतर आपण त्यात टोमॅटो पण घालून घेऊया. सगळे टोमॅटो पण घालून झाला आहे आपला. आता आपण याच्यात कोथिंबीर घालू. कोथिंबीरीनंतर चवीप्रमाणे थोडंसं मीठ, थोडंसं तिखट, अगदी अर्धा चमचा. जास्त तिखट जर तुम्हाला चालत असेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. थोडं तिखट, थोडंसं लिंबू पिळून घेऊयात. लिंबामुळं आंबूस अशी छान चव येते भेळीला. खाण्यासाठी पण खूप छान लागते आणि पटकन होणारी रेसिपी आहे ही. याला काही जास्त वेळ लागत नाही, काही नाही. जर मुलांना भूक लागली तर लगेच आपण हे बनवून देऊ शकतो. लाईट आणि अगदी हेल्दी असं घरगुती खाणं कधी पण चांगलं आरोग्यासाठी. बघा आपली आता भेळ रेडी आहे. भेळ आपली आता आपण